हॅलो मित्रांनो, आजचा आपला टॉपिक होता ॲक्च्युली मल्टिपल कॅन्डलस्टिक्स होता, पण मी तो चेंज करतोय. आज थोडा वेगळा टॉपिक घेऊ आपण. आज मी थोडं इन्व्हेस्टमेंट रिलेटेड गोष्टी सांगणार आहेत, कारण की बरेच दिवस झाले मी स्वतः इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी रिसर्च करतोय. आणि मागं पण काही दिवसांपूर्वी, एक 10-15 दिवसांपूर्वी एक सेमीकंडक्टरबद्दल एक न्यूज आली होती की भारताने नवीन सेमीकंडक्टर फर्स्ट टाइम मेड इन इंडिया चिप बनवलेली आहे. तर मी त्याबद्दल पण बराच रिसर्च केला आणि मला असं बरंच गोष्टी समजल्या की आपण त्या क्षेत्रामध्ये थोडं अभ्यास केला पाहिजे इन्व्हेस्टमेंट रिलेटेड. तर तो आज मी तुमच्यासोबत शेअर करतोय. ठीक आहे, तर आपण स्टार्ट करू. आणि त्याबद्दल ज्या पण कंपन्या आहेत भारतामध्ये सेमीकंडक्टर रिलेटेड, त्या सगळ्या मी तुम्हाला सांगणार आहेत. कोणत्या कंपन्या चांगल्या आहेत किंवा वाईट आहेत ते आपण नंतर ॲनालिसिस करून बघूया. आणि मी एका कंपनीचं पूर्ण फंडामेंटल ॲनालिसिस तुम्हाला करून दाखवू शेवटी. आणि ते कसं करायचं ते पण सांगेल आणि कोणत्या वेबसाईटवरून करायचं ते पण सांगेल. ठीक आहे. हां, तर सेमीकंडक्टर हा विषय मी बरेचसे टॉपिक बघितले. बँकिंग बघितलं, FMCG सेक्टर बघितलं, IT सेक्टर बघितलं. आता हे सेक्टर कसे आहेत की हे सेक्टर बऱ्यापैकी त्यांची एक्सपोनेन्शियल ग्रोथ द्यायची होती, त्यांनी मागच्या 10-15 वर्षामध्ये दिलेली आहे. आता ती स्टेबल झाली. पुढे पण ते 10 वर्षात ग्रोथ देणार आहेत, पण ते त्या रेटने नाही देणार ज्या रेटने आता नवीन जे सेक्टर येतात. ते आता तुम्ही बघितलं EV सेक्टर असेल, EV 2 व्हीलर्समध्ये येतात, ते 4 व्हीलर्समध्ये येतात ते, किंवा आता हे सेमीकंडक्टर सेक्टर आहे ज्याच्यामध्ये भारत आता इन्व्हेस्ट करतोय हळूहळू. तर अशा सेक्टर्समध्ये पुढच्या 10 वर्षामध्ये मला असं वाटतं की एक्सपोनेन्शियल ग्रोथ होईल. म्हणजे 10 वर्षामध्ये तुमचे पैसे डबल टिबल नाही तर त्यापेक्षा खूप पटीने वाढू शकतात जर तुम्ही थोडासा व्यवस्थित विचार करून जर हळूहळू मंथली किंवा एकदम थोडंसं जरी इन्व्हेस्टमेंटचं डोकं लावलं तर त्याच्यामध्ये त्या गोष्टी होऊ शकतात. फक्त त्याच्या अगोदर थोडा तुम्ही अभ्यास केला, रिसर्च केला, काही गोष्टींचा विचार केला तर ते पॉसिबल आहे. तर तो सब्जेक्ट आपण आज डिस्कस करू की काय सेमीकंडक्टर म्हणजे काय. की सेमीकंडक्टर म्हणजे तुम्ही पहिले बघितलं असेल की पहिल्याच्या ज्या अर्थव्यवस्था होत्या 150-200 वर्षापूर्वीच्या, त्या शेतीवरती चालायच्या. शेतीवरती सगळं आदान प्रदान होतं. त्या सगळ्या गोष्टी, फळं वगैरे किंवा वस्तू वगैरे यावर काय अर्थव्यवस्था होतं. त्याच्यानंतर आलं तेल आलं, त्याच्यानंतर इंजिन आलं, मग तेलावरती सगळं चाललेलं अजून पण चालतंय. पण आता इथून पुढं त्या ज्या अर्थव्यवस्था आहेत त्या सेमीकंडक्टरवर असणार आहेत. कारण की आपल्या घरातल्या सगळ्या वस्तू, इव्हन आपण ज्या बोलतोय, लॅपटॉप, मोबाईल फोन्स, इलेक्ट्रॉनिकच्या कार्स, बाईक्स, इव्हन ट्रेन्स, आपले लिफ्ट झाले घरातल्या, हे सगळ्या घरातल्या नाही, बिल्डिंग घरात नसते पण हे सगळ्या गोष्टींमध्ये सेमीकंडक्टर यूज करतात. आणि मेन म्हणजे भारतामध्ये सेमीकंडक्टर आजपर्यंत कधीच बनलं नाही. आत्ताच फक्त एक 15-20 दिवसापूर्वी रिसेंटली फर्स्ट चिप भारताने बनवलेली आहे. तर ते जे सेमीकंडक्टर बनवणाऱ्या कंपन्या त्या तैवान, बँकॉक किंवा US वगैरे अशा देशांमध्ये. तैवान सारखा छोटा देश तो पूर्ण जगाला 60% सेमीकंडक्टर प्रोव्हाइड करतो. तो दशक भारताच्या पुढे सेमीकंडक्टर म्हणजे भारताला आणखी किती प्रगती करायची त्याच्यामध्ये हा तुम्ही थोडा विचार करू शकता. तर त्याच्यामुळे सेमीकंडक्टर काय पहिले तुम्ही समजून घ्या. सेमीकंडक्टर एक छोटीशी चिप असते. सेमीकंडक्टरचा अर्थ होतो की तो जो वीज प्रवाह असतो, आपली जी लाईट असते, ती लाईट तो पास भी करतो आणि पास पण नाही करत. म्हणजे तो दोन्ही काम करतो. ॲज अ कंडक्टर पण काम करतो आणि ॲज अ इन्सुलेटर पण काम करतो. आणि त्याच्यात तो असतो एक सिलिकॉन जो तुम्ही ऐकला असेल, तो सिलिकॉनचा बनलेला असतो. ती एक चिप असते छोटीशी. त्याच्यापासून डायोड बनतात, ट्रान्झिस्टर्स, चिप्स किंवा आपले कॉम्प्युटरचे सर्किट्स वगैरे प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये ती गोष्ट वापरली जाते. त्याच्यामुळे तिचा सेमीकंडक्टर शिवाय आता इथून पुढे ऑप्शन राहणार नाही, मला तरी असं वाटतंय. त्याच्यामुळे ह्या फील्डमध्ये थोडं आपण डोकं लावलं पाहिजे. तर जगामध्ये सेमीकंडक्टरचा वापर किती आहे तर ते मी तुम्हाला सांगतो. तुम्ही याच्यामध्ये बघा, 2024 मध्ये पूर्ण वर्ल्ड वाईड $681 बिलियन त्याचं उत्पादन होतं सेमीकंडक्टरचं. 2025 मध्ये झालं 755.
आणि जे पण काही फोरकास्ट आहेत, म्हणजे जे पण काही फोरकास्ट सांगतात की 2032 पर्यंत ते 2 ट्रिलियन पर्यंत जाईल. 2 ट्रिलियन म्हणजे जवळपास 3पट त्याचं आपण वापर करणार आहे. म्हणजे आतापासून पुढच्या 7 वर्षानंतर 3पट म्हणजे किती झालं तुम्ही विचार करा. जर वापर 3पट होते तर त्या कंपन्या सुद्धा 3 पटीने 10 पटीने सुद्धा ग्रो करू शकतात. जे सेमीकंडक्टर बनवतात किंवा असेंब्ली करतात किंवा त्याचं जे पण गोष्टी त्यांना प्रोव्हाइड करतात सेमीकंडक्टरच्या, तर ही जागतिक लेवलवर त्याचे उपयोग आहे. आता पुढे मी तुम्हाला सांगतो भारतातलं सांगतो. आता भारतामध्ये 2023ला आता हा गव्हर्नमेंटचा रिपोर्ट आहे. भारतामध्ये 2023 38 बिलियन एवढं मार्केट होतं, $38 बिलियन. त्याच्यानंतर 2024ला 45 ते 50 बिलियन झालं आणि भारताने सुद्धा फोरकास्ट केले पुढच्या 5 वर्षामध्ये ते 50 बिलियन वरून 100 ते 110 बिलियन पर्यंत जाणार आहे. म्हणजे भारतामध्ये सुद्धा सेमीकंडक्टरचा वापर डबल होणार आहे. त्याच्यामुळं भारताने काय तर भारताचं आता पूर्ण जगामध्ये भारत किती उत्पादन करते. मी ते एक तर सेमीकंडक्टर भारत स्वतः मॅन्युफॅक्चर करत नाही, भारत फक्त असेंब्ली करतं. त्याचं ओसॅट म्हणून एक प्रोजेक्ट असतो, त्या प्रोजेक्टमध्ये भारत काम करतं आणि परदेशी काही कंपन्या आहेत त्या भारतामध्ये मॅन्युफॅक्चर करतात. म्हणजे पूर्ण जगामध्ये जेवढं मॅन्युफॅक्चरिंग होतं त्याच्या फक्त 0.1% भारत प्रोड्यूस करतो, फक्त 0.1%. आणि भारताची रिक्वायरमेंट किती आहे? भारताची जी रिक्वायरमेंट आहे सेमीकंडक्टर ती आहे 6.5. म्हणजे भारत किती पाठीमागे आहे सेमीकंडक्टरच्या बाबतीमध्ये हे तुम्ही लक्षात घ्या. तर भारताला त्याच्यामुळे सेमीकंडक्टर जवळजवळ 90% पेक्षा जास्त सेमीकंडक्टर हे इम्पोर्ट करावं लागतात, म्हणजे बाहेरच्या देशातून घ्यावं लागतात. तर ही गरज भारताला खूप जाणवली, कारण की ज्यावेळेस कोविड आला, कोविडमध्ये पूर्ण जग बंद होतं, ट्रान्सपोर्टेशन बंद होते, त्यावेळेस सेमीकंडक्टरचे प्राइस खूप जास्त वाढले होते. भारताला त्याचा खूप तोटा झाला. आपल्याला त्या घरी बसून कळलं नाही, पण सेमीकंडक्टर त्यावेळेस भारताला जाणवलं की भारत मी स्वतः सेमीकंडक्टर बनवण्याच्या बाबतीमध्ये काहीतरी इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे. मग त्याच्यानंतर 2021 मध्ये भारताने एक स्कीम आणली, सेमीकंडक्टर मिशन, इंडिया सेमीकंडक्टर मिशन. त्याच्या अंतर्गत भारताने 76,000 करोडची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि त्याच्या अंतर्गत एक त्यांनी हे दिली की जो कोणी भारतामध्ये सेमीकंडक्टर बनवल किंवा त्याची असेंब्ली ऑपरेशन्स वगैरे हँडल करत त्याला त्याच्या पूर्ण प्रोजेक्टमध्ये, पूर्ण कंपनीमध्ये 50% पर्यंत इन्सेंटिव्ह भेटेल. 50% पर्यंत इन्सेंटिव्ह भेटणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे, साधी गोष्ट नाही. तर हे भारताचं मिशन आहे. तर त्याच्या अगोदर आपण सेमीकंडक्टर हे कसे बांधतात किंवा त्याच्यामध्ये काय प्रोसेस असते हे थोडंसं टेक्निकल आहे, जास्त नाहीये, ते समजून घ्या. सेमीकंडक्टर हे 3 टप्प्यामध्ये, 2 टप्प्यामध्ये असते. एक फॅब्रिकेशन हाऊस असतं त्याचं आणि एक ATMP प्रोसेस असते, म्हणजे एक असेंब्ली, टेस्टिंग, मार्किंग अँड पॅकेजिंग. तर सगळ्यात क्रिटिकल, सगळ्यात अवघड गोष्ट असते ही फॅब्रिकेशन. हे फॅब्रिकेशन युनिट करणं खूप खर्चिक, म्हणजे खूप इथे दिले बघा, बिलियन्स ऑफ डॉलर्स लागतात त्याच्यामध्ये हे फॅब्रिकेशन युनिट फक्त बनवण्यासाठी. त्याच्यानंतर हे जरा कमी खर्चिक असतं हे जे प्रोसेस असतात ATMP. आता ह्याच्यामध्ये कोणकोणत्या कंपन्या आहेत भारतातल्या, फॅब्रिकेशन मध्ये कोणत्या, ATMP मध्ये कोणत्या, ते मी आपण पुढे डिस्कस करू. आणि ओसॅट म्हणजे ओसॅट हे ATMPचंच काम करतं, फक्त एक थर्ड पार्टी कंपनी असते. ओसॅट म्हणजे वेगळं नाही. ओसॅट म्हणजे आउटसोर्स सेमीकंडक्टर असेंब्ली अँड टेस्ट. सिंपल हे फक्त फॅब्रिकेशन हाऊस आहे जिथं सेमीकंडक्टर तयार होते. हे खूप महाग असतं, हे बनवणं सोपी गोष्ट नाहीये. त्याच्यानंतर हे बनवल्यानंतर पण त्याच्यामधून ते सिलिकॉनचे जे छोटे छोटे चिप्स असतात त्याच्याशी वेगवेगळे ट्रान्झिस्टर्स, डायोड्स किंवा जे काही त्यांचे पिन्स वगैरे असतील ते असेंब्ली करावं लागतात. त्यासाठी पण खूप स्किल्ड लेबर पाहिजे. ते पण स्किल भारताकडे खूप कमी आहे. भारताकडे सध्या फक्त डिझाईनचं स्किल आहे. आपण फक्त सेमीकंडक्टरचे जे आतमधले प्रोसेसरचे डिझाईन्स वगैरे असतात ते भारत आउटसोर्स करतं, पण मॅन्युफॅक्चरिंगच्या बाबतीमध्ये भारत खूप पाठीमागे. तर हे 2 गोष्टी, एक फॅब्रिकेशन, एक ATMP असेंब्ली टेस्टिंग आणि एक ओसॅट. आता पुढे आपण बघू की भारतामध्ये आणि म्हणजे सेमीकंडक्टर किंवा त्याच्याशी संबंधित कोणकोणत्या कंपन्या आहेत. आता हा पूर्ण मोठा चार्ट आहे. तर हे बघा, हे एकूण 1 ते 10 कंपन्या मी तुम्हाला आता एक्सप्लेन करतोय. ठीक आहे. पहिली कंपनी आहे टाटा इलेक्ट्रॉनिक्स. टाटा इलेक्ट्रॉनिक्स गुजरातमध्ये त्यांचा प्लॅन्ट आहे. तर त्यांनी 91,000 कोटीची गुंतवणूक केलेली, खूप म्हणजे खूप वास्ट, खूप मोठी गुंतवणूक आहे. आणि ते तिथं फॅब हाऊस बनवणार आहेत, वेफर फॅब्रिकेशन म्हणतात त्याला. फॅब हाऊस म्हणजे तिथं पूर्ण स्वतःचं प्रोडक्शन ते करणार आहेत.
पण दुर्दैवाची गोष्ट आहे की ती कंपनी अनलिस्टेड आहे, ती कंपनी स्टॉक मार्केटमध्ये नाहीये, तर आपण त्याच्यामध्ये पैसे लावू शकत नाही. फक्त एवढं की त्याचं काम अजून जस्ट आणखीन चालू आहे, तर ते काम 2027 पर्यंत पूर्ण होईल. तर ही कंपनी कधी सुद्धा स्वतःचा आयपीओ काढू शकते ज्यावेळेस तिचा आयपीओ होईल, कारण की 91,000 कोटी असताना उभा करायचे असतात टाटाला सुद्धा, तर ते काही त्यांचे शेअर्स असतात ते डायल्यूट करतात, विकून टाकतात. तर त्यावेळेस आयपीओ होईल. ज्यावेळेस कधी सुद्धा अशा अनलिस्टेड कंपनीचा जी सेमीकंडक्टर मध्ये आहे तिचा आयपीओ होईल, त्यावेळेस मी तर म्हणतो तुम्ही घरातले जेवढे पण असतील सगळ्यांचे डीमॅट अकाउंट ओपन करा, सगळ्यांच्या अकाउंट वरून तुम्ही आयपीओ परचेस करा, कारण की आयपीओ शक्यतो लोकांना भेटत नाही, तो खूप ओव्हर सबस्क्राईब होतो आणि तो कमी लोकांना भेटतो. पहिली झाली टाटा आहे, दुसरी आहे मायक्रॉन म्हणून, ती गुजरातमध्ये, त्यांनी 22,000 कोटींची गुंतवणूक केलेली आहे आणि ते ATMP प्रोसेसमध्ये. मी तुम्हाला सांगितलं असेंब्ली, दुसरं काय होतं त्याचं, असेंब्ली टेस्टिंग मार्किंग अँड पॅकेजिंग, असेंब्ली टेस्टिंग मार्किंग अँड पॅकेजिंग ATMP प्रोसेसमध्ये आहे. पण ही जी पॅरेंट कंपनी जी आहे ही ऍक्च्युली US बेस्ड कंपनी आहे, ही भारतामध्ये नाहीये. इंडियामध्ये त्यांचं युनिट आहे फक्त मॅन्युफॅक्चरिंगचं, पण इंडियामध्ये ती स्टॉक मार्केटवर लिस्ट नाहीये. जर तुम्हाला याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्हाला US मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करावं लागेल, ना की भारतात तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. ठीक आहे. तिसरी आहे CG पॉवर. आता CG पॉवर ही इंडियाची कंपनी आहे, त्याचे CG पॉवरने 7,600 कोटी याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलेत आणि ती OSAT मध्ये आहे. OSAT म्हणजेच तुम्हाला सांगितलं मी ATMPच आहे, असेंब्ली टेस्टिंग मार्किंग अँड पॅकेजिंग मध्ये फक्त थर्ड पार्टी कंपनी आहे. तर हिने सुद्धा खूप जास्त पैसे 7,600 कोटी इन्व्हेस्ट केले. तर ही लिस्टेड कंपनी, तर ह्या कंपनीमध्ये आपल्याला खूप जास्त चान्स आहे, इथं आपण आपले पैसे इन्व्हेस्ट करू शकतो. पण याच्या अगोदर ही कंपनी काय करते, सध्या ते सेमीकंडक्टर कोणत्या स्टेप पर्यंत आहेत किंवा त्यांचे जे मागचे बिझनेस होते तर त्याचं काय व्हॅल्युएशन होतं, त्याचे टेक्निकल्स काय, फंडामेंटल्स काय, हे आपण पुढं स्लाइड मध्ये बघू. ठीक आहे. चौथी कंपनी आहे SCL फॉक्सकॉन, यांचं हे जॉईंट व्हेंचर आहे. त्यांनी सुद्धा 3,700 कोटी इन्व्हेस्ट केलेत, ती सुद्धा OSAT मध्ये आहे. OSAT मी तुम्हाला सांगितलं काय आहे. मग हे ऍक्च्युली जॉईंट व्हेंचर असल्यामुळे ही कंपनी अनलिस्टेड आहे. पण जर तुम्ही बघितलं ही HCL सेपरेटली लिस्टेड आहे भारतामध्ये आणि फॉक्सकॉन पण सेपरेटली लिस्टेड आहे. त्याच्यामुळं जर तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं असेल तर तुम्ही सेपरेटली, कारण की फायदा दोघांना होणार आहे. हे जॉईंट व्हेंचर आहे, दोघं सोबत काम करणार आहे, ती कंपनी लिस्टेड नाहीये, पण ही सेपरेट कंपनी लिस्टेड आहे, ही सेपरेट लिस्टेड आहे. त्याच्यामुळं तुम्ही या दोन कंपन्यांचे सुद्धा फंडामेंटल टेक्निकल चेक करू शकता, किंवा आपण पुढचे जर रिक्वायरमेंट असेल कोणाची तर आपण यांचं सुद्धा टेक्निकल फंडामेंटल जे आहे ते सगळे चेक करू. ठीक आहे. पण यांचा प्रोजेक्ट अजून चालू झालेला नाही, यांचा प्रोजेक्ट सुरू होण्यासाठी 2027 पर्यंत तो चालू होईल. जस्ट यांचं बहुतेक इन प्रोसेसमध्ये आहे. त्याच्यानंतर हे टाटाची दुसरी कंपनी, टाटा सेमीकंडक्टर असेंब्ली अँड टेस्ट, हा आसामचा प्लॅन्ट आहे. इथं सुद्धा त्यांनी खूप मोठी इन्व्हेस्ट केली, 27,000 कोटीची. तो OSAT प्रकल्प आहे, तो थर्ड पार्टी प्रकल्प आहे, म्हणजे ATMP काम करेल पण तो OSAT आहे. ठीक आहे. पण हा प्रोजेक्ट सुद्धा 2027 पर्यंत त्यांचं कमर्शियल प्रोडक्शन स्टार्ट होईल, त्याला सुद्धा टाइम आहे. पण ह्या ज्या गोष्टी आहेत की ज्या अनलिस्टेड आहेत पण त्यांचं प्रोडक्शन येणार आहे, ह्या कधी पण लिस्ट होऊ शकतात, IPO येऊ शकतो, त्यामुळे त्याच्यावर लक्ष ठेवा. 6वी कंपनी आहे केन्स टेक्नॉलॉजी. आता ही कंपनी यांनी इन्व्हेस्ट केले 3300 करोड रुपये. ही एक OSAT कंपनी आहे आणि ही लिस्टेड कंपनी आहे बघा. ही भारतात लिस्टेड कंपनी आहे, केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड म्हणून. आता हिचं पायलट लेवलवर काम चालू आहे. हिचं कमर्शियल होण्याचं इथं कमर्शियल डिलिव्हरी होतं ऑक्टोबर 25, म्हणजे ऑक्टोबर 25 म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये, समजा नाही पुढचं नाही याच महिन्यामध्ये यांचं प्रोडक्शन बहुतेक चालू झालं असेल, ऑक्टोबर 25 बरोबर. केन्स टेक्नॉलॉजी. तर आपल्याला आता आपण बघणार आहोत CG पॉवर बद्दल. CG पॉवर बद्दल मी तुम्हाला सगळं टेक्निकल वगैरे सांगेल बहुतेक पुढच्या व्हिडिओमध्ये. जर तसं मला जर कमेंट्स मध्ये कोणी सांगितलं की केन्स टेक्नॉलॉजी बद्दल माहिती पाहिजे असेल तर ती सुद्धा मी सांगेल. 7वी आहे सिरमा SGS टेक्नॉलॉजी म्हणून. तर ही कंपनी PCB आणि EMS इन्व्हेस्टमेंट मध्ये, ही डायरेक्ट सेमीकंडक्टर मध्ये नाही, फॅब मध्ये नाही, OSAT किंवा ATMP मध्ये नाही. ही काय करते की ते जे सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चर करतात त्यांना जे रॉ मटेरियल लागतं किंवा ज्या मशिनरी लागतात किंवा जे काही रॉ पार्ट्स किंवा जे काही मदत लागते ना, त्या सगळ्या, किंवा डिझायनिंगची मदत असेल, त्या सगळ्या गोष्टी
ही कंपनी पुरवते आणि ही लिस्टेड कंपनी. जर ह्या कंपन्यांना फायदा झाला, सीजी पॉवर, केन्स टेक्नॉलॉजी, तर ऑब्विस आहे तर ह्या अशा कंपन्यांना फायदा होणारच आहे. कारण की ह्या कंपन्यांना लागणारी मदत ते अशा कंपन्यांकडूनच घेणार आहेत ज्या सेमीकंडक्टर रिलेटेड डिझाईन सर्व्हिस प्रोव्हाइड करतात किंवा काही मशिनरी प्रोव्हाइड करतात. त्यानंतर डिक्सॉन टेक्नॉलॉजी. डिक्सॉन टेक्नॉलॉजी पण ही एक मोठी कंपनी आहे, लार्ज कॅप कंपनी आहे. ही इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेसमध्ये इंडियामध्ये मोठी कंपनी आहे. तर ही सुद्धा एक लिस्टेड कंपनी आहे आणि ही सुद्धा की एक को ॲक्झिलरी कंपनी म्हणून सेमीकंडक्टरची को ॲक्झिलरी कंपनी, म्हणजे सेमीकंडक्टरला ही सर्व पुरू शकते. मॉसचिप टेक्नॉलॉजी ही सुद्धा सेम आहे. फॅबलेस डिझाईन, ही चिप डिझाईन वगैरे हे करतात. हे डिझाईन ॲक्च्युली हे जास्त करून डिझाईनमध्ये, डिझाईन सेमीकंडक्टर IP सॉफ्टवेअर वगैरे त्याच्यामध्ये हे त्यांना प्रोव्हाइड करतात. ही सुद्धा एक लिस्टेड कंपनी आहे. आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स. भारत इलेक्ट्रॉनिक्स ही गव्हर्नमेंट कंपनी आहे. तर भारत इलेक्ट्रॉनिक्स ॲक्च्युली टाटा इलेक्ट्रॉनिक्स सोबत MOU साईन झाला आहे की तो त्यांना मदत करेल म्हणून. तर एक मिनिट. हां, तर भारत इलेक्ट्रॉनिक्स सध्या ही लिस्टेड आहे. याच्यामध्ये सुद्धा आपण म्हणजे तुम्ही याच्या स्टॉकवर तुम्ही लक्ष ठेवू शकता. त्याच्यानंतर आता सीजी आता आपल्याला बघायचं आहे की आपण कोणत्या कंपन्यांमध्ये लिस्ट करू शकतो ज्या ॲक्च्युअलमध्ये भारतामध्ये म्हणजे लिस्टेड आहेत. तर एक आहे सीजी पॉवर आणि दुसरी आहे केन्स टेक्नॉलॉजी. या दोन कंपन्या ज्या लिस्टेड आहेत आणि त्यांचं सध्या प्रोडक्शन चालू झाले. बाकी कोणत्याच कंपनीचं प्रोडक्शन चालू नाही आहे. आणि ज्यांचं चालू असेल त्या थर्ड पार्टी कंपनीज आहेत किंवा अशा ऑक्झिलरी कंपनीज आहेत ज्या डायरेक्टली सेमीकंडक्टरमध्ये आहेत. तर फक्त दोनच आहेत, एक तर सीजी पॉवर आहे नाही तर केन्स टेक्नॉलॉजी. तर आता आपण पुढं जे काही पाहणार तो सीजी पॉवर बद्दल सगळ्या गोष्टी सगळे बघून घेऊ या व्हिडिओमध्ये. तर सीजी पॉवर ऍक्च्युली पॉवर अँड इंडस्ट्रियल सोल्युशन्स या सेक्टरमध्ये काम करते. त्यांचं सेमीकंडक्टर ऍक्च्युली हा बिझनेस नव्हता, पण त्यांनी त्या बिझनेसमध्ये 4 वर्षापूर्वीपासून इन्व्हेस्टमेंट चालू केली आणि प्लांट उभा केला. तर सध्या त्यांचे 2 प्लॅन्ट्स आहेत. एक जीवन फॅसिलिटी एक म्हणून आहे आणि G2 फॅसिलिटी. तर जीवन फॅसिलिटी त्यांनी चालू केली, ती सुरू झाली आणि जीवन फॅसिलिटी जी आहे तिची कॅपॅसिटी आहे 5 लाख चिप्स पर डे. जीवन फॅसिलिटीची कॅपॅसिटी 5 लाख चिप्स पर डे. ते ॲक्च्युली सुरू 2026 मध्ये सुरू होणार आहे. ॲक्च्युली 2026च्या स्टार्टिंगला ती सुरू होणार आहे. आणि G2 फॅसिलिटी आहे त्याला आणखी भरपूर टाइम लागणार आहे. तर ही सध्या प्रॉम्प्टर नाही सीजी पॉवरची कंडिशन आहे. तर त्यांच्यासाठी ती गुंतवणूक किंवा आता ही कंपनी सीजी पॉवर तर ह्यांच्याकडे हे पैसे कसे रेस करणार किंवा ह्यांच्याकडे त्या कॉम्पिटन्सीज आहेत का नाही की यांना त्या टेक्नॉलॉजीची माहिती आहे की नाही. कारण सेमीकंडक्टर बिझनेस हा फर्स्ट टाइम भारतामध्ये येतोय. तर त्याच्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, सीजी पॉवरने जॉईंट व्हेंचर केला आहे रेनिसिस म्हणून एक कंपनी आहे त्यासोबत आणि स्टार मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स. आता ही स्टार मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स जी आहे ना ही बँकॉकची कंपनी आहे जी फॅब्रिकेशन मध्ये आहे, फॅब्रिक फॅब हाऊस मध्ये. यांना मॅन्युफॅक्चरिंगचा खूप एक्सपिरियन्स आहे. त्याच्यामुळे सीजी पॉवरने या 2 कंपन्यांसोबत कॉम्पिटन्सी म्हणजे यांना पूर्ण मदत करण्यासाठी एक टाईप केलेलं आहे. आणि एकूण त्यांची गुंतवणूक आहे 7,600 कोटी रुपये. तर हे 5 वर्षामध्ये गुंतवणूक करणार आहे. तर हे पैसे तो कसे सीजी पॉवर कसे उभा करेल, एक तर सबसिडी भारताने डिक्लेअर केलंय की सेमीकंडक्टर मिशन मध्ये की 50% सबसिडी भेटणार आहे. आणि ते इक्विटी डायल्यूट करणार आहे. ते इक्विटी डायल्यूट करणं म्हणजे ते त्यांच्याकडे जे काही शेअर्स आहेत त्यातले 2-3% इक्विटी ते विकून टाकतील किंवा QIP करतील, क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल प्रोसेस. म्हणजे इन्शुरन्स कंपन्या किंवा बँकिंग त्यांना ते विकून टाकतात आणि तिथून पैसे रेज करतात. आणि तिसरं ऑप्शन आहे बँकेतून कर्ज घेणं. तर इथून ते फंड रेज करतील. कारण की ह्या गोष्टी बघावं लागतात. कारण की तुम्ही तुमचे पैसे इन्व्हेस्ट जिथून ज्या कंपनीमध्ये करता तर ती कंपनी ऍक्च्युअली करते काय, तिच्याकडे पैसा आहे का नाही, म्हणजे ते प्लांट उभा करण्यासाठी का ते फक्त खोटं करतात, फक्त कर्जच घेतात आणि कर्ज वाढून ते बिझनेस करतात. त्याच्यामुळं ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी बघावं लागतात. तर हे झालं सीजी पॉवर बद्दल रिसेंट गोष्टी. तर आपण सीजी पॉवरचे व्हॅल्युएशन सध्याचा जो बिझनेस आहे त्यांचा इंडस्ट्रीयल आणि पॉवर सेक्टरमध्ये पॉवर इंडस्ट्रीयल त्याचे व्हॅल्युएशन चेक करू. व्हॅल्युएशन म्हणजे काय असतं की ती कंपनीची जी शेअर प्राइस आहे ती किती स्वस्त आहे किंवा किती महाग आहे सध्याच्या कंडिशनला, त्याचे व्हॅल्युएशन पाहू आणि त्याचे फायनान्शियल्स पाहू. फायनान्शियल्स म्हणजे त्याचं प्रॉफिट लॉस सध्या काय, मागच्या 3-4 वर्षामध्ये काय. तर ते मी तुम्हाला एक वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती शेअर करतो.
हां, तर स्क्रीनर म्हणून आहे. ॲक्च्युली मी तुम्हाला सांगितलं पण होतं, मी स्क्रीनरचा एक व्हिडिओ टाकला होता माझ्या याच्यावरती बघा. हे बघा, मी बरेच वर्षापूर्वी स्क्रीनर म्हणून टाकलेलं आहे. तर स्क्रीनर हे कसं यूज करायचं त्यात मी सांगितलंय. कोणत्या पण कंपनीच्या फंडामेंटल अनालिसिससाठी हे खूप महत्त्वाचं आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही एकदा बघून घ्या, तुम्हाला पण व्यवस्थित समजेल. ठीक आहे. तर आता स्क्रीनरवर आलोय मी. इथे मी ॲक्च्युली वॉचलिस्टमध्ये ॲड केली ती कंपनी. ही CG पॉवर. ठीक आहे. आता CG पॉवरचे व्हॅल्युएशन्स इथं फ्रंटला दिसतात बघा. आता CG पॉवरचं मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1,19,000 करोड रुपये, म्हणजे एक लार्ज कॅप कंपनी, खूप मोठी कंपनी आहे. सध्याची तिची प्राइस आहे 761 रुपये. आता तिचा PE रेशो म्हणजे तो स्टॉक किती स्वस्त आहे किती महाग आहे, 119 रुपये, म्हणजे खूप महाग स्टॉक आहे. PE रेशो म्हणजे काय असतं, सिम्पली की तुम्हाला असं म्हणू शकता की 1 रुपया कमवण्यासाठी तुम्ही किती इन्व्हेस्ट करत आहे. तो त्याला तुम्ही एक सिंपल भाषेमध्ये तुम्हाला सांगतो, त्याला PE रेशो म्हणू शकतो. आणखीन तुम्ही बघितलं त्यांचा ROC चांगला आहे, रिटर्न ऑन कॅपिटल इन्व्हेस्टमेंट, म्हणजे ते जे काही कॅपिटल इन्व्हेस्ट करतात त्याच्यावरती त्यांना किती रिटर्न्स येतात तो चांगला आहे. ROE पण चांगला आहे. ROE म्हणजे रिटर्न ऑन इक्विटी, तर आपण जी इक्विटी घेतो त्याच्यावरती ते किती रिटर्न्स आपल्याला देतात ते पण चांगली गोष्ट आहे. पण इथं जर बघितलं प्राइस टू बुक व्हॅल्यू खूप जास्त आहे, एवढी नाही पाहिजे. डेट टू इक्विटी खूप कमी आहे. डेट टू इक्विटी म्हणजे त्यांच्यावर डेट किती आहे, डेट अजिबात डेट नाही, खूप म्हणजे खूप कमी डेट आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे. प्राइस टू सेल्स सुद्धा खूप जास्त आहे. प्राइस टू सेल्स एवढं नाही पाहिजे, म्हणजे कंपनीची प्राइस खूप ओव्हर प्राइस आहे सेल्सच्या मानाने, त्याचा अर्थ असा होतो. आणि हा आहे EV/EBITDA. EV/EBITDAचा अर्थ आहे की EV असतं एंटरप्राइज व्हॅल्यू आणि EBITDA असतं कंपनीकडं सध्या ऑनगोईंग कॅश किती आहे, तर त्याचा अर्थ EBITDA हा खूप जास्त आहे. म्हणजे ती कंपनीच्या ऍक्च्युअल सध्याच्या कॅश मधून ती कंपनीला जर विकत घ्यायचा असेल तर किती वर्ष लागतील, हे असतं EV/EBITDA, असं तो खूप जास्त आहे. हे झालं कंपनीचं एक सिंपल व्हॅल्युएशन आपण म्हणू शकतो. आता आपण हे बघू, त्यांचं बॅलन्स शीट वगैरे चेक करू. ठीक आहे. कंपनीचं आपण फायनान्शियल चेक करू. आता हे प्रॉफिट लॉस स्टेटमेंट आहे. ठीक आहे. प्रॉफिट लॉस स्टेटमेंट आहे बघा, मार्च 2014 पासून तर मार्च 2025 पर्यंत. तर ह्याच्यामध्ये जर कंपनीचा तुम्ही सेल्स बघितला तर सेल्स आपण समजा मागचे 4-5 वर्षाचा बघू बघा. 2021 मध्ये सेल्स होतं 2,964 करोड, 2025 मध्ये त्यांचं सेल्स आहे 9,900 करोड, म्हणजे सेल्स 3 पट झाला बऱ्यापैकी, म्हणजे एक चांगली कंपनी आहे. त्याच्यानंतर प्रॉफिट बघू आपण डायरेक्ट. प्रॉफिट जर बघितला त्यांचा प्रॉफिट 2021 मध्ये प्रॉफिट होता 1,280 आणि 2025 मध्ये 999. ठीक आहे. म्हणजे हा प्रॉफिट कमी झालाय बघा. इथं प्रॉफिट होता 1,300 रुपये आणि सेल्स प्रॉफिट होता 1,300 रुपये आणि इथं प्रॉफिट आहे 900 रुपये. आणि इथं जर बघितलं तुम्ही, इथं सेल्स त्यांचा होता म्हणजे 3,000 कोटीचा सेल्स होता आणि इथं सेल्स एक मिनिट, इथं 3,000 कोटीचा सेल्स आहे 2021 मध्ये 3,000 कोटी आणि 9,900 2025 मध्ये सेल्स आहे. ठीक आहे. म्हणजे सेल्स 3 पट वाढलाय पण प्रॉफिट कमी झाले, म्हणजे 3 पट सेल्स वाढून पण प्रॉफिट कमी झालं. ठीक आहे. याचा अर्थ काय होतो, त्याचा अर्थ मी तुम्हाला सांगतो. हे प्रॉफिट कशामुळे कमी झाले त्याचं, तुम्ही जर बाकीचे स्टेटमेंट बघितले, बॅलन्स शीट जर बघितलं तर बॅलन्स शीट मध्ये एक गोष्ट तुम्हाला चेक करायची असते. एक मिनिट, ती ही CWIP म्हणजे कॅपिटल वर्क इन प्रोग्रेस. ठीक आहे. कॅपिटल वर्क इन प्रोग्रेस म्हणजे कंपनी आपल्या प्रॉफिट मधून किती पैसे कॅपिटल वर्क इन प्रोग्रेस म्हणजे सध्याच्या वेगळ्या कामांसाठी इन्व्हेस्ट करते. तर हे कॅपिटल वर्क इन प्रोग्रेस जर तुम्ही बघितलं सध्या 386 करोड, म्हणजे त्यांना तिथं जो कमी प्रॉफिट दिसत होता तो ह्याच्यामुळे की तिथं त्यांनी त्यातले 386 करोड इकडे यूज केले. ठीक आहे. त्याच्यानंतर पण आणखीन एक इथं कॅश फ्लो स्टेटमेंट असतं.
कॅश फ्लो स्टेटमेंटमध्ये तुम्ही हे बघितलं, कॅश फ्रॉम द इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटी. आता ही कॅश फ्रॉम इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटी म्हणजे कंपनी कुठे कुठे इन्व्हेस्ट करते, त्याच्यामधून किती कॅश जनरेट होते का कमी होते, जर ते बघितलं तर इथं तुम्हाला दिसेल 25 मध्ये हे मायनसमध्ये, म्हणजे कॅश फ्रॉम इन्व्हेस्टिंग मधून कमी झालंय, म्हणजे त्यांनी त्यांची इन्व्हेस्टमेंट कमी केली. म्हणजे 500 कोटी आणि ते 300 जवळपास 900 करोड रुपये त्यांनी त्यांच्या सेमीकंडक्टर बिझनेस मध्ये टाकले असतील, त्याच्यामुळे त्यांचा प्रॉफिट कमी दिसतोय. तर हा त्याचा सिंपल मिनिंग होता. आता हे तिन्ही जे स्टेटमेंट असतात, प्रॉफिट लॉस, बॅलन्स शीट, कॅश फ्लो किंवा बाकीचे जे काही रेशोज असतात, ते सगळे मी नंतरून हळूहळू स्टेप बाय स्टेप मला समजून सांगेल की एखाद्या कंपनीचं अनालिसिस करायचं असेल तर कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि सेक्टर वाईज पण गोष्टी चेंज होतात. IT साठी काही वेगळ्या गोष्टी बघाव्या लागतात, बँकिंगसाठी वेगळ्या असतात, FMCG साठी वेगळ्या असतात. प्रत्येकासाठी एकच गोष्ट बघून जमत नाही. ठीक आहे, तर हे होतं आपलं CG पॉवर बद्दल. तर ठीक आहे, तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जे केन्स टेक्नॉलॉजी आहे त्याबद्दल आपण डिस्कस करू. मला त्याबद्दल सध्याच्या जर कोणाला पाहिजे असेल केन्स टेक्नॉलॉजी बद्दल पूर्ण डिटेलमध्ये माहिती तर मी देईन. आणि बाकीच्या पण मी जे 10 कंपन्या ज्या तुम्हाला सांगितल्या त्याच्याबद्दल पण तुम्ही माहिती काढा, IP वर लक्ष ठेवा. किंवा जे काही सबसिडरी कंपनीज आहेत ज्या डायरेक्टली सेमीकंडक्टरमध्ये नाही, फॉक्सकॉन झालं, SCL झालं, त्या कंपन्यांच्या शेअर्सवर पण लक्ष ठेवा. हा काही मी डायरेक्ट कोणत्या एका कंपनीला प्रमोट करत नाहीये, फक्त सांगतोय की हा बिझनेस पुढच्या 10 वर्षामध्ये खूप एक्सपांड होणार आहे, हे ते 100% फुलप्रूफ आहे. तर व्हिडिओ पूर्ण ऐकला असेल तर थँक्यू व्हेरी मच. लाईक करा, शेअर करा.